मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा शुक्रवारी दिल्ली दौरा। नोएडा येथील शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर। राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्लीत प्रदान करणार। मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन्ही आरोपी अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। आरोपींचे वकील शुक्रवारी उच्च न्यायालयात जाणार। ईडीची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मोठी कारवाई। 12,000 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जेपी इन्फ्राट्रेकच्या व्यवस्थापकीय संचालकाला अटक। पिंपरी चिंचवडमधील नितीन गिलबेच्या हत्येचा धक्कादायक सीसीटीव्ही समोर। नितीनच्या मित्रांनीच गोळी झाडून केली हत्या। पोलिसांकडून आरोपी मित्रांचा शोध सुरू। कल्याणमध्ये 14 वर्षीय मुलीची इमारतीच्या 19 मजल्यावरून उडी घेत आत्महत्या। परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने आत्महत्या केल्याची माहिती। कल्याणमध्ये आरपीएफ अधिकाऱ्याचा गणवेश घालून फिरणाऱ्या आरोपीला अटक। कल्याण रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या। लग्न जमवण्यासाठी पोलीस बनण्याचं केलं कृत्य। पिंपरी चिंचवडमध्ये शासकीय जमीन विक्री घोटाळा। ताथवडेमधील 15 एकर शासकीय जागेची परस्पर विक्री। हेरम गुपचूप नावाच्या व्यक्तीनं केली परस्पर विक्री। पुण्यातील ज्येष्ठ महिलेची 99 लाखांची फसवणूक। महिलेला ईडीचं खोटं पत्र दाखवून तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावाने बनावट वॉरंट दाखवत केली फसवणूक। बीड पोलिसांची वाहतूक शिस्तीबाबत मोहीम। पोलिसांनी 1340 वाहन चालकांवर कारवाई करत 11 लाखांचा दंड केला वसूल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।